हे बघा हा मेन आहे झरा. हा बघा हा मेन झरा आहे. बघा हे मेन कुंड आहे आणि ह्यातनं जी जबरदस्त असं गरम पाणी येतं की तुम्ही हात जर घातलात त्यामध्ये तर तुमच्या हाताची पूर्ण चमडी जाणार, एवढं गरम आहे हे. इथून हे डायरेक्ट हे नदीला काढलं आहे. एवढं पाणी नदीत काय कंटिन्यू उन्हाळ्यात पावसाळी चालू आहे. कोणीतरी खोबऱ्याची वाटी टाकली ती शिजली. हात घालू नका, चमडी जाते डायरेक्ट. हो उकली आली ती नाही ती बघ पाणी. जेव्हा आपण निघतात सकाळी आला असतो ना 7 वाजता जबरदस्त वापा दिसले असते, पण आता 11-12 वाजत आले. जाऊ दे पलीकडं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आता आहे दापोलीमध्ये. हे बघा इकडे पाहून आलो आहे आमच्या बहिणीकडे. आणि आता मी सकाळी 7 वाजता निघालेलो आहोत आणि जातो आहे आता दापोलीमधील उनवरे गाव आहे आणि तिथे गरम पाण्याचे झरे आहेत आणि ते गरम पाण्याचे कुंड आहेत. ती कुंड बघण्यासाठी आम्ही इथं चाललेलो आहोत. तर चला बघूया आजचा व्हिडिओ. उनवरे गावातील गरम पाण्याची कुंड. तिथं रस्त्यामध्ये आम्ही थांबलो होतो. एक छोटंसं हॉटेल भेटलं आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही सरी आमची माणसं वगैरे नाश्ता करायला भेटले सरी. का इकडं आमची बाय खाते कुरकुर. ठीक आहे, वडापाव इथं येऊन घेतले सर्वांनी. ही खेड दापोली गाडी. हा दापोलीकडे रोड गेला आणि हा गेला इकडं खेडकडे. तसं आता नाश्ता करून आलेले आहेत. दिदे meters, turn right onto Akwali Paisai Road. रोड आहे. कमानी काढली काय भाऊजी इथली? हा मी हा इथे खात आहे. Continue for 2 kilometers. उनवरीला जायचं. हो का? इकडे मराठा दरबार आहे. खूप एन्जॉय करण्यासारखं आहे. सर्वांनी बघितलेलंच असेल. हे बघा इकडं. अरे बघा इकडं. हा बघितलं. आत्या दिसते काय बघ. पाय पडायचे. आता आपण आलेलो आहोत उनवरे गावामध्ये आणि हे गावदेवीचं मंदिर आहे. इकडे छान सुंदर असं बनलेलं आहे. ते बघा खूप खर्च केला आहे. Head southwest on Enhava Road. Sorry, brother. गरम पाण्याचं झरे कुठे? हेच काय
लावा असते. गाडी You आतमध्ये have आहे का arrived. थांबावं लागेल? हा असाच रोड आहे आतमध्ये फक्त इथं आहे. हा काय समोरचा पहिला, त्याच्यानंतर आतमध्ये जायला लागतो. आत्ता आम्ही पोचलेलो आहोत जिथे गरम पाण्याचे झरे आहेत, उनवरे गाव. त्या गावामध्ये हे बघा इकडे तुम्हाला दाखवतो हा गेट. आणि हे उनवरे गरम पाण्याचे कुंड हा गेट आहे. आणि ह्या गेटच्या आतमध्ये सर्व हे इथं पाणी आहे. सकाळी आलो असतो तर खूप वाफ निघते सकाळची, पण आता निघते पण थोडी थोडी निघते, ऊन झालं ना. हा इथं आंघोळ करू शकतो. तिकडे नाही जास्त, तिकडे लय वाप निघते. लवकर आहे पाहिजे तो, पण काय करणार. मी पण निघते काय नजर. हा पटकन घालेला आहे, जास्त गरम असेल. वाफ निघते तिकडे. आयला आपण बिना आंघोळीचं आलो असतो सकाळी लवकर तर इथं आंघोळ केली असती गरम पाण्यात. देतात ते आंघोळीचं. हो आता ना आता आंघोळी करून आलो आम्ही. नाही हे बघा, किती गरम आहे असेल तर बघा, विचार करा. हे बघा ह्या कुंडात आंघोळ फक्त स्त्रियांसाठी आहे. आणि इथं स्त्रियांसाठी हा इथं बघा माग हा इथं चेंजिंग रूम आहे. पाईपातला गरम असेल. हो गरमच आहे. बापरे केवढं गरम पाणी इकडे सर्व खाली. हे बघा किती मोठं पाणी आहे आणि कंटिन्यू होत आहे. हे बघा हे नदी सोडले पाणी सगळं. हे इकडून पाणी जे आलंय ते डायरेक्ट हे बघा एवढं मोठं पाणी आहे. नुसतं गरम पाणी पडतंय, एवढं गरम पाणी आहे, त्यात तुम्ही हात घालू शकत नाही. इथं हे तुमच्यासाठी विश्रांतीगृह म्हणून बांधलेलं आहे. उन्हातानांता कोणी येतात किंवा काय त्यांच्यासाठी. इकडे कुंड आहे आणि हे जे वापा दिसतात तुम्हाला हे बघा ह्या बाजून पण आहे, तिकडे आतून पण पाणी येते, म्हणजे इकडे पण असणार आहेत. आणि हे मेन जे कुंड आहे हे बघा, हे बघा हे मेन कुंड आहे. हे बघा हे एवढं गरम पाणी आहे की पूर्ण उकळतं पाणी आहे. हे बघा हे बघा सर्व उकळतं आहे बघा. इथल्या माणसांचं म्हणणं असं आहे की जर हात घातला तर पूर्ण हाताची चमडी निघून जाते, एवढं डेंजर आहे पाणी. हे बघा ह्याच्या वापा निघतात. सकाळी आला असतो ना 7 वाजता जबरदस्त वापा दिसले असते, पण आता 11-12 वाजत आले. आम्ही लेट झालो, खूप लांब आहे. अशी शानी पोर नदीचा परिसर आहे बघा. आणि एक ब्रिज आहे त्या समोरच्या गावात जाण्यासाठी. केवढा मोठा ब्रिज आहे बघा. इकडे नेटवर्क नाही आहे. तर बघ वाजतंय बघ पाणी. पुढे गाव आहे. हे जे तुम्हाला दिसते सफेद ते वाफा आहेत. तो माणूस इथपर्यंत आलेला, नदी नाही दाखवला.
जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तीही दाबा.